आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या आतेभावाने देखील या प्रकरणी काही धक्कादायक असे खुलासे केलेत. आपण पाहूयात. जी महिला आहेत त्यांचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काय सांगा? आज माझ्या बहिणीनं तिचं स्वतःचं जीवन संपवलंय. तिनं घरी सांगण्याचे हे केलं नाही, परंतु ती 2 वर्षापासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती तिथं. परंतु मागच्या वर्षभरापासून तिला राजकीय आणि पोलिसांचा खूप दबाव येत होता. पोस्टमॉर्टम करताना त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार जसा पाहिजे तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायचा किंवा बॉडी उपजिल्हा रुग्णालयात न आणताही त्यांचे फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यायचे असा दबाव त्यांना होत होता. आणि तिनं घरी न सांगता हे टोकाचं पाऊल उचलत तिचं ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांची नावं तिनं हातावर लिहिलेले आहेत. आमची फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळावा. याआधी त्यांनी तुमच्या घरातल्यांबरोबर कधी संपर्क साधलाय का? किंवा त्याबद्दलची माहिती कधी दिली आहे का? त्यांनी काय सांगितलेलं का? दुसऱ्यांना कुणाला नाही सांगितलेलं, पण तिची बहीण पण दुसरं एक मेडिकल ऑफिसर आहे. तिला मात्र तिनं हा प्रेशर येत होता, राजकीय दबाव जो येत होता त्याच्याविषयी तिनं सांगितलेलं होतं की सारखं पोस्टमॉर्टमच्या ड्युटी लागतात आणि ड्युटी आल्यानंतर त्यांचे जे रिपोर्ट वगैरे द्यावं लागतात, तर त्याचं जे प्रेशर येत होतं ते सांगितलं होतं. पण बाकी तिनं भीतीपोटी कदाचित सांगितलं नाही. तुम्हाला एकंदरीत म्हणायचं राजकीय दबाव फलटणमधल्या काही नेत्यांचा होता पोलिसांवर आणि ते पोलिसांच्या माध्यमातून डॉक्टरांवर येत होता. कदाचित तसंही असेल, पण त्याने 2 महिन्यापूर्वी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. खासदारांचे 2 PAंनी फोन करायला लावले होते. तसेच पोलीस अधीक्षक गोपाळ भदनेक काय जे आहेत, महाडिक म्हणून कोणीतरी आहेत, तर त्यांचेही नावं तिनं त्या ह्याच्यामध्ये लिहिले होते. आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिनं तसा तक्रार अर्जही दिला होता, परंतु गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही. आणि त्यावर काय कार्यवाही झाली हे सुद्धा आजपर्यंत तिला भेटलेली नाही माहिती. तिनं RTIचं सुद्धा मागच्या महिन्यात हे टाकलं होतं, पण त्याचे उत्तर तिला मिळालेलं नाही. जिल्हा रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे त्यांनाही केलेलं का? आणि खासदार कोण होते ते तुम्ही सांगितलं नाही? त्याच्यात खासदाराचा नावाचा उल्लेख नाहीये. फक्त खासदारांचे 2 PAच्या फोनवर खासदार बोलले एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे बाकी डिटेल्स मला तरी माहिती नाही. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता असा आरोप आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या काकांनी केलाय. या दबावाची त्यांनी कल्पना दिलेली होती. या दबावाला कंटाळून आत्महत्येचाही इशारा महिला डॉक्टरने दिलेला होता, तरीही कारवाई झाली नाही असा आरोप आत्महत्याग्रस्त डॉक्टरच्या काकांनी केलाय. तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला. त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे. त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही. ते पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे. तिला ते सहन होत नव्हतं, म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील. बाकी त्याच्यातलं पुढचं काही माहिती नाही.